सर, माझा एक प्रश्न होता, ज्या वाक्यात दोन कर्म आलेले असते त्या वाक्यातील प्रयोग कसा ओळखावा? बघा विद्यार्थी मित्रांनो, आता या मुलीने प्रश्न विचारला की सर, ज्या वाक्यात दोन कर्म आलेले असतात त्या वाक्यात प्रयोग कसा ओळखावा. लक्ष द्या, ज्या वाक्यात दोन कर्म आलेले असतात. आता या ठिकाणी आपल्याला दिसतं पैसा आणि भिकारी, दोन कर्म आहे. हे आहे प्रत्यक्ष कर्म आणि हे आहे अप्रत्यक्ष कर्म. जेव्हा आपला प्रयोग ओळखायचा असतो तेव्हा प्रत्यक्ष कर्माचा विचार करावा लागतो, अप्रत्यक्ष कर्माचा विचार करायचा नाही. म्हणून या ठिकाणी प्रत्यक्ष कर्म जर तुम्हाला ओळखता आलं तर लगेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर येणार आहे. तिने भिकाऱ्याला पैसा दिला. देणारी कोण आहे? ती. म्हणजे ती कोण आहे? कर्ता आहे. कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे कर्तरी प्रयोग होऊ शकत नाही. देण्याची क्रिया कशावर घडली? पैशावर. पैसा हे कर्म आहे. कर्माला या ठिकाणी प्रत्यय आहे का? नाही. म्हणजे या वाक्याचा प्रयोग कोणता येणार? कर्मणी प्रयोग. म्हणजे द्विकर्मक वाक्यामध्ये प्रत्यक्ष कर्मावरून प्रयोग ओळखायचा असतो. समजलंय?